शुद्ध सोने आणि चांदीचे सर्वात कमी भाव, कमी घडणावर असलेले हॉलमार्क दागिने। वस्तू बदल किंवा कॅश करण्यासाठी वजनात कुठल्याही प्रकारची घट नाही। संपर्क स्वामी ज्वेलर्स, पाथडी फाटा, नाशिक 9881600704। सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीनं नंदुरबार ते मुंबई असा मंत्रालय येथे पायी बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आलाय। हा मोर्चा धुळे, नाशिक आणि ठाणे मार्गे मंत्रालयावर धडकणार आहे। या मोर्चामध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक, संभाजीनगर सह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 10,000हून अधिक शेतकरी आणि शेतमजूर सहभागी झाले। आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांच्या जमीन हक्क, जंगल हक्क, दुष्काळग्रस्त प्रश्न, शेतीमालाला रास्त भाव, भूसंपादन विरोध, गायरान हक्क यासह अन्य मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीनं हा बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आलाय। आज चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्गावरील श्री रेणुका देवी मंदिर परिसरात या मोर्चाचा मुक्काम होता। सकाळी या मोर्चेकरूंनी चांदवड शहरातून रॅली काढत चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जमात सभा घेतली। यावेळी चांदवडचे माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी या मोर्चात सहभाग घेऊन मोर्चाला मार्गदर्शन केले। दरम्यान जवळपास 23 डिसेंबर पर्यंत हा मोर्चा मुंबईला धडकणार असून आपल्या मागण्या मान्य होत नाही तोवर तेथेच ठिय्या मांडणार असल्याचा सूर यावेळी उमटत होता। सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने नंदुरबार ते मुंबई हा पायी बिऱ्हाड मोर्चा निघालेला आहे। आमच्या ज्या मागण्या आहेत, नंदुरबार आणि धुळे जिल्हा हा सरसकट दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे आणि दुष्काळ जाहीर होऊन आदिवासी वन हक्क दावेदार आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट दुष्काळ निधी हे देण्यात यावे, हे प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी आहे, आमची पिढ्यानपिढ्या जी वन जमीन आम्ही कसतोय त्या जमिनीचा सातबारा अजूनपर्यंत आम्हाला देण्यात आलेले नाही। कायदा होऊन 17 वर्ष झाले। या 17 वर्षामध्ये 17 आदिवासीने सुद्धा सातबारा देण्यात आलेला नाही, तो सातबारा देण्यात यावा ही दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी आहे, ज्या आम्हाला जमिनीपासून विस्थापित करण्यासाठी चुकीच्या नोटिसा काढण्यात आहे, अंतिम नोटिसा काढण्यात आलेला आहे, त्या नोटिसा मागे घेण्यात याव्या यासाठी हा मोर्चा आहे। त्याच्यानंतर शेतकऱ्यांना शेतीमालाला हमी भाव मिळावा, MSP गॅरंटी कायदा व्हावा आणि त्याच्यानंतर कांद्याला निर्यात शुल्क 40% जे लावले ते रद्द करण्यात यावे, कांद्याला हमी भाव देण्यात यावा, अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही 7 तारखेपासून हा पायी बिऱ्हाड मोर्चा काढलेला आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धनंजय पाटील।